नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडक्या बहिणी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, लाडक्या बहिणींना राज्य सरकारचे आव्हान, खात्यात 7वा हप्ता जमा झालाय। मात्र महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो, हप्ता कधीपासून मिळणार याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असणार आहे। हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। असे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, जिल्ह्यात 4,47,000 लाडक्या बहिणी असून 26 जानेवारी पूर्वी मात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते। त्यानुसार पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। दरम्यान निकषात न बसणाऱ्या बहिणींना स्वतःहून लाभ शोधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याचा सरकारने ध्येय आहे। या योजनेमुळे महिलांना दरमहा 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल असे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले होते। या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी शासनाकडून नवनवीन सुधारणा करण्यात आल्या दरमहा 1,500 रुपये जमा होत आहेत। मित्रांनो, शुक्रवारी तारीख 24 पात्र बहिणीच्या खात्यात 1500 रुपये जमा झाल्याचे मेसेज प्राप्त झाले आहेत। 26 जानेवारी पूर्वी पात्र महिलांच्या खात्यात लाभ जमा होणार असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले होते। त्यानुसार पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। दरम्यान पात्र लाभार्थीच्या संख्येत आता घट होणार आहे, कारण निकषात न बसणारे अर्ज योजनेतून वगळण्यात येत आहे। आधीपासूनच डीबीटी योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणी या योजनेतून कमी होणार आहेत। शिवाय इतर निकषात न बसणाऱ्या महिलांचेही अर्ज छाननी बाद होणार आहेत। त्यामुळे पात्र अर्जाची संख्या पूर्वीपेक्षा आता कमी होणार आहे। योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ स्वतःहून शोधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। 2100 रुपयासाठी प्रतीक्षा, लाडक्या बहिणीला 2100 रुपयासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे। योजनेचा हप्ता 2100 रुपये करण्याबाबत अर्थसंकल्पात निर्णय घेतला जाईल। त्यानुसार राज्याच्या अर्थसंकल्पात सादर झाल्यानंतर महिलांना लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयाचा मिळू शकेल अशी स्थिती आहे। दरम्यान राज्याचा अर्थसंकल्प मार्च 2025 मध्ये सादर केला जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीला 2100 रुपयाचा हप्त्यासाठी मार्च महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे। मित्रांनो, लाभ बंद करण्यासाठी अर्ज, सरकारने निकषाच्या आधारे लाडक्या बहिणीच्या अर्जाची छाननी होणार असल्याचे जाहीर केल्याने पात्र लाभार्थीच्या संख्या कमी होणार आहे। जिल्ह्यातील अशी पात्र ठरलेल्या 12 बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्यासाठी महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे अर्ज केले आहेत। निकषात न बसणाऱ्या लाभार्थीकडून लाभ बंद करण्यासाठी अर्ज देण्यात येत आहे। मित्रांनो, लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता कधी मिळणार? लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता कधीपासून मिळणार याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे। शिर्डीतील नागरी सत्कार कार्यक्रमात विखे पाटलांनी हे विधान केले आहे। युतीचं सरकार लाडक्या बहिणींना कधी दूर करणार नाही याचा पुनरुच्चार त्यांनी केला। विखे पाटील म्हणाले, आमच्या लाडक्या बहिणी कारभारणी झाल्या आहेत। हे विरोधी लोक बोलायचे निवडणूक संपली की तुमची योजना बंद होणार आहे, पण योजना बंद झाली का चालू आहे का बंद आहे? आता तुमचा जानेवारीचा हप्ता येईल, मार्च मध्ये बजेट झालं की तुमचे पैसे 1500 चे 2100 रुपये होतील। युती सरकारचा शब्द आहे तुम्हाला की आमच्या लाडक्या बहिणी आमचं सरकार कधी दूर करणार नाही हे मला आवर्जून सांगितलं पाहिजे। दरम्यान लाडकी बहीण योजनेवरून राज्यात सध्या उलट सुलट चर्चा सुरू आहे। म्हणजे सरकारनं आता या योजनेच्या पडताळणीला सुरुवात केल्यानंतर त्यातून लाखो अर्ज बाद झाले आहेत। तसंच ज्या निकषात न बसणाऱ्या अपात्र महिला आहेत त्यांनी या योजनेतून बाहेर पडण्याचं आवाहन केलं जात आहे। यासाठी काही दिवसापूर्वी सरकार सांगितलं होतं की अपात्र असलेल्या कोणाचे पैसे परत घेणार नाही, पण आता पुन्हा सरकारनं पवित्रा बदलला असून ज्यांनी बेकायदा पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला त्याचे पैसे परत घेणार असल्याचं म्हटलं आहे। तसंच निवडणुकीपूर्वी पुन्हा महायुती सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे मानधन 1500 रुपयावरून 2100 रुपये करणार असल्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती। पण आता सरकार सत्तेत घेऊन 2 महिने झाले तरी याची अंमलबजावणी झालेली नाही। त्यामुळे 2100 रुपये हप्ता कधी होणार असा सवाल लाभार्थी महिला विचारत आहे। पण या वचनाची पूर्तता करण्यासाठी हा विषय अधिवेशनात मांडून त्यावर चर्चा करून अर्थसंकल्पात त्याची तरतूद करून पुढे त्याची अंमलबजावणी केली जाईल असं अर्थमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि आता विखे पाटील यांनी सांगितलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता। आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि मित्रांनो चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।